मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। भोंदूबाबा रिदम पांचाळला दिंडोशी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली। त्यानंतर त्याला अटक करण्यात आली। भोंदूबाबा दर गुरुवारी आणि रविवारी भूत उतरवण्याची बतावणी करत अघोरी पूजा करायचा। आतापर्यंत त्याच्या घरासमोर अशा प्रकारच्या पूजा किंवा अशा प्रकारचे प्रताप तो करत होता। मात्र 4 एप्रिलला त्यानं महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांसमोर पूजा करत उघडपणे भूत उतरवण्याच्या नावाखाली जादू टोण्याचा प्रकार केल्याचं स्थानिकांनी सांगितलं। भोंदूबाबा त्याच्या पूजा साहित्यात बकऱ्याचा कलेजा, काळं कापड, लाल कापड, स्मशानातली राख, लिंबू, टाचणी, दारूची बाटली, कुंकू, सिगरेट अशा वस्तू घ्यायचा। 4 रस्ते जिथे मिळतात तिथे तो पूजा झाल्यावर या वस्तू फेकत असे। जादू टोण्याच्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये विशेषतः महिला मुलांमध्ये घबराटीचं वातावरण होतं। स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 2 आठवड्यानंतर रिदम पांचाळवर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक करण्यात आली। हा भोंदूबाबा लोकांना धमकवायचा, आपल्या विरोधात तक्रार केल्यास काळी जादू करून मारून टाकण्याची धमकी देत होता, अशी माहिती दिंडोशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी दिली। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। अशोक खरात नंतर आणखी एक भोंदूबाबाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। मालाडच्या एका गार्डनमध्ये आहे चक्क महिलांचा भूत पळवताना हा व्हिडिओ व्हायरल झाला। या संदर्भात दिंडोशी पोलिसांनी कारवाई केली आहे। आपल्यासोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी शिंदे सर आहेत, आपला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर, कशा पद्धतीने एकंदरीत याकडे पाहता आपण, कारण की एक मोठा प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होता, त्यामध्ये दावा केला जात आहे भूत पळवताना, काय नेमकी घटना? रिदम अशोक पांचाळ नावाचा 37 वर्षाचा तरुण आहे। तो राहायला मंचुबाई रोड, मालाड पूर्व या ठिकाणी आहे। तो ॲक्च्युली त्याचं काम जिम ट्रेनरचं आहे। तो मागच्या कित्येक महिन्यापासून जिम ट्रेनरचं काम करतो। काही 2-3 महिन्यापासून त्याने लोकांना असं भासवलं की माझ्या अंगामध्ये देवाचा संचार आहे आणि त्या देवाच्या संचाराच्या माध्यमातून तुमच्यावर असलेले जे काही समस्या आहेत त्या मी दूर करू शकतो। जसे की नोकरीमध्ये अपयश, घरामध्ये वास्तुदोष, कोणाच्या अंगात भूत असेल तर ते मी उतरून देतो, असं लोकांना सांगून त्यांनी लोकांकडून ते भूत उतरवण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी त्यांनी लोकांकडून बकऱ्याचं कलेजी, लिंबू, मिरची, काळे तीळ, स्मशानातील राख आणि असे बरेचसे पदार्थ वस्तू त्यांनी मागवल्या। तो मागवायचा आणि त्या सर्व वस्तू अंगात देव आल्याचं भासून त्या सर्व वस्तू त्या अंगावरून लोकांच्या काढायचा आणि लाल काळ्या फडक्यामध्ये गुंडाळून ती वस्तू कुठेतरी चौकामध्ये ठेवायचा। त्याच्या या अशा कृतीमुळे तिथल्या रहिवाशामध्ये थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे त्या लोकांनी त्याला सांगितलं की तू असं जे काय करतोयस ते चुकीचं करतोयस, हे काय करू नकोस। पण तो त्यांना धमकवायचा की जर तुम्ही माझ्यामध्ये आलात, या देवाच्या कार्यामध्ये आलात, तर तुमचा मी नाश करेन, तुम्हाला मी बर्बाद करेन, असं काही धमकवायचं। त्यामुळे ती लोक सगळे माझ्याकडे आले। आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही त्याची चौकशी केली। काही माहिती घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा अशा प्रकारचे कृत्य करतोय जे कायद्याला अभिप्रेत नाही। म्हणून आम्ही तिथल्या रहिवाशी तक्रार घेऊन FIR रजिस्टर केलेलं आहे आणि FIR केल्यानंतर त्याला आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आणि आज रोजी त्याला आम्ही कोर्टापुढे नेऊन रिमांडसाठी हजर करत आहोत।